अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघू शकता मी आज अशा प्रकारे तयार झाली आहे. सो आज कामं पण खूप पटापट आवरली पाहिजेत, कारण की आज घरामध्ये मी एकटीच आणि पोरं एवढीच होतो. सो नंतर बघू शकताय आमची परी आणि शंभू कसे हसतायत दोघं. जरा ह्यांची नाटकं बघा कशी आहेत आमच्या चिमुकल्यांची. भाऊ बहीण एवढे आहेत, एकमेकांना सोडून राहत नाहीत. सो नंतर आमच्या शंभूला पुन्हा एकदा भूक लागली. सो त्याला मी ॲपल कापून दिलं. सो त्याला प्रचंड प्रमाणात फळं आवडतात. त्यानंतर मी पण कामं आवरली पटापटा. आणि नंतर मी पण स्वयंपाकाला चालू केलं. स्वयंपाकामध्ये आज मी चपात्या केल्या होत्या थोड्या. सो बघू शकताय चपाती कशी म्हणजे टम्म फुगलेली आहे. मला चपाती आणि भाकरी फुगली म्हणजे खूप आनंद होतो आणि त्यात एक प्रकारचं सुखच असतं. सो चपात्या करून झाल्यावर आमच्या पोरांच्या दोन्ही आज फरमाईश होती की त्यांना पुरी आमरस खायची होती. सो त्याच्यासाठी प्रिपरेशन केलं. सो बघू शकताय पुऱ्या पण माझ्या आता तळून झालेल्या आहेत आणि कशा टम्म फुगलेत. नंतर मी बटाट्याची रस्सा भाजी केली, जी की महाराष्ट्रामध्ये सर्व करतात पुरीबरोबर. पातळ रस्सा भाजी आणि त्याबरोबर कांदा चिरलेला. सो नंतर रस्सा भाजी झाली. मग त्यांचं ताट करून दिलं. ताटात आज आमरस पुरी रस्सा भाजी दिसत होती. सो नंतर ह्या मुलांचं खेळ काय संपतच नव्हता. ताटं आणून ठेवली तरी पण किती पसारा करून ठेवलेत. हे बघा हाय करायला लागलाय सगळ्यांना. किती पसारा करून ठेवलेत बघा. गाड्या, सायकल, ह्यांची भांडी कुंडी. नंतर बघू शकताय हे बघा सायकल एकीकडे, खुर्ची एकीकडे आणि ह्याचं बघा काय चाललंय. जेवणाचं सोडून खेळणी खेळतच बसायचं. सो नंतर मी पण थोडं बघितलं तर ह्यांनी दरवाजा लावून बसलेले. सो ह्यांना एवढा समजूतदार पण आहे की घरामध्ये कोण नसलं, मी तर किचनमध्ये असते. सो हे काय करतात दोघं पण दरवाजा लावून बसून सोडतात. म्हणजे आता सिच्युएशन पण अशी हे आहे ना की मुलांना बाहेर सोडायचं पण टेन्शन आलं आहे. सो मी येऊन दरवाजा उघडलं. सो बघू शकताय बाहेर कोण पण नाही आहे. त्यामुळे आमची ही मुलं दरवाजा लावून बसतात. त्यानंतर मी पण जेवण केलं, पुरी आमरस आणि रस्सा भाजी. नंतर मग संध्याकाळचा चहा केला. चहामध्ये मला वेलदोडे टाकायला प्रचंड आवडतात. नंतर रात्रीसुद्धा आमरस चपातीवर बेत मारला आणि दिवस संपवला.